नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तुम्ही बघू शकता इथे मी मस्त 4 व्हीलरमध्ये बसलेली आहे। सकाळचे फार तर 11 वाजले असतील आणि आम्ही आता माझ्या सासरून माहेरी जाण्यासाठी निघालेलो आहोत। ऑफकोर्स ख्रिसमसची सुट्टी आहे, नाताळाची सुट्टी आहे, त्यामुळेच आम्ही इथे निघाले आहोत। आणि 8 दिवस झाला आईचा दवाखाना होता, तो पण आता झाला होता, त्यामुळे आईला घेऊन मी चालले होते माहेरी। भाऊ घ्यायला आला होता आम्हाला सकाळीच। त्यानंतर आता जाताना वाटेमध्ये आम्हाला वटाणे वगैरे दिसले, तर म्हटलं ही हिरव्या शेंगाची वटाण्याची जी रेसिपी असते ते लेकरांना खूप आवडते, त्यामुळे 2-2.5 किलो आम्ही वटाणे घेतले आणि सोबतच संत्री पण छान होतं तिथं, म्हणून संत्री पण घेतली आणि आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघालो। वातावरण एवढं छान होतं, म्हणजे अगदी जास्त कडक ऊन नव्हतं, थंडी नव्हती आणि पाऊस तर ऑफकोर्स नाहीच आहे आता। पण बऱ्याच वेळा असं होतं की पावसात पण प्रवास करायला मला आवडत नाही, थंडीत पण आवडत नाही, आणि उन्हाचं एक वेळाचं मला ठीक आहे, वाटते की चला ठीक आहे प्रवास करू शकते मी, पण थंडीचं आणि पावसाचं मला प्रवास करणं फार टाळते मी, मला आवडतच नाही। पण आजचं वातावरण एवढं छान होतं, जास्त थंडी नव्हती आणि ऊन पण जास्त नव्हतं, त्यामुळे वातावरण खूप छान होतं। आणि हो, कुणी जर माझ्या जिल्ह्यातील हा जर ब्लॉग बघत असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा, कारण की 99% लोक हे स्पॉट ओळखतात, कारण की इथेच फोटोशूट वगैरे बरंच काही चालतं, त्यामुळे हा स्पॉट सगळेजण ओळखतात। त्यामुळे तुमच्या जर नजरेस हा जर ब्लॉग आला असेल तर प्लीज कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव सांगा। त्यानंतर ही येते नदी। आता ही नदी तर पावसाळ्यामध्ये एवढी भरलेली असते, म्हणजे चक्क भरलेली असते, वाहनांना परवानगी देखील नसते। तर आता ही नदी पण आम्ही ओलांडून झाली होती। त्यानंतर आता पिल्लू जो हा बंगला येतोय ना, त्या बंगल्याला माहीत नाही, पिल्लू मंजुलिकेचा महल म्हणते, नेहमीच त्याला असं वाटते की ते त्या पिक्चरमधलं मंजुलिकेचा महल आहे, तर त्यामुळे ते महल पण मी इथे कॅप्चर केलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी। त्यानंतर आता आम्ही सिटीच्या बाहेर निघत होतो, फार काही असं अंतर नाही आहे सासरवरून माहेरी जाण्यासाठी, 2 ते 2.5 तास, आणि त्यातल्या त्यात आता स्वतःची 4 व्हीलर असल्यामुळे काही फार वेळ लागणारच नव्हता। आणि पिल्लूची आज समोर बसण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली, कारण त्यानं मामाला पहिलेच त्याच्या आवर्जून सांगितलं होतं की मामा कुठल्याही मित्राला घेऊन येऊ नको, कारण की मला पुढच्या सीटवर बसायचं आहे। सो सीट बेल्ट लावून त्यानं इथं पुढच्या सीटला खूप एन्जॉय करत होता, आणि या दिवसाची त्यानं खूप वाट बघत होता, म्हणजे कधी एकदाच्या क्रिसमसच्या सुट्ट्या लागतात आणि कधी एकदाचा मी मामाच्या गावाला जातो, असंच त्याचं होतं। सो इथे माझ्या तरी डोक्यात विचार होता की मला 2-3 दिवसांनी यायचं होतं, कारण की घरातली कामं होती, पण काय करणार। तू म्हण पट्या म्हण, तू जाऊ नको बाहेर, मध्ये जाऊ नको, त्यालाच काय करते इथून आवाज दे। हळू 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 मागची पायरी लागेल। आई कुठं आहे? आई कुठं आहे? काय खाल्लं? काय खाल्लं? सॉस? ओ मा मारली। तू कोण भांडण करताय तुम्ही? तिनं मारायलीच काय तुला? मग आता जाऊ मी नांदेडला का? आता पप्पी 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 आय मायो आई आली नाही, कुठं गेली ताई? का झोलानं मारली मा? मग तू रडला की? आली बापरे, चला काय करणार, म्हणजे आता लेकरं पण आईची वाट बघत होते, आणि मग मी पण निघाले का, बाकी काही नाही, मला यायचा काही प्रश्न नव्हता, पण घरातली थोडीशी कामं होती मला जी करायची होती, कारण की नेमकंच मी शिफ्टिंग केलेलं आहे, त्याचाही ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल। सो शिफ्टिंग केल्याच्या नंतर मला थोडासा पसारा वगैरे लावायचा होता, व्यवस्थित अरेंज करायचा होता, पण चला ठीक आहे, आता आईची तब्येत ठीक नव्हती, या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा भरपूर वेळ गेला, आणि मग म्हणलं चला आता जाऊ, एवढ्या सुट्ट्या आहेत, हॉलिडेज आहेत, मग एकदा का पिल्लूच्या शाळेची लिंक लागली की आपलं घरातल्या घरात चालत राहते। त्यानंतर आता येताना बराच काही पसारा होता आमच्यासोबत, म्हणजे स्वेटर वगैरे आम्ही सगळं घेऊनच आलो, कारण की थंडी एवढी पडत आहे, यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे थंडी खूप पडलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता लेकरं मस्त आनंद घेत आहेत, आणि पठ्या आमच्या अंगावर खूप असल्यामुळे त्याला तर एवढी मजा येत होती। आई पण आली, दादा पण आला, आणि आतू पण आली, म्हणजे पॅकेजमध्ये त्याला सगळी खुशी मिळाली होती आज। सो त्या
गळाला पडत होता तीनदा दादा आला त्याचं चालू होतं. त्यानंतर आता ही किती वेळ चालते, म्हणजे मध्यंतरी भांडणं होतच नाही असं नाही, भांडणं पण तेवढीच जोरात होतात जेवढ्या जोरात त्यांचं प्रेम चालू आहे. सो आता इथे मस्त त्यांचं एन्जॉय चालू होतं. आजच्या दिवस तरी ते खूप एन्जॉय करणार होते आणि भांडणं झाली तरी एक 5-10 मिनिटांमध्ये ते परत विसरून जातात. नका बोलू म्हटलं तरी परत बोलणार आणि परत सोबत खेळणार. आता लेकरांचं कसं असते ना त्याचप्रमाणे. आणि आतू मी अशी उडी मारायला शिकलो म्हणून त्यांना अशी उडी पण मला मारून दाखवत होता. त्यानंतर गरमागरम बिर्याणी इथे भाऊजाईने करूनच ठेवली होती. म्हणजे आम्ही जाणार होतो, म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे आम्ही करूनच आलो होतो, पण तरी पण तिला वाटलं की आईला वगैरे कोणत्या गोळ्या वगैरे घ्यायच्या असतील, त्यामुळे ती स्वयंपाक करून तिने ठेवला होता. आणि लेकरांना बिर्याणी वगैरे आवडते त्यामुळे इथे बिर्याणीचा बेत तिने करून ठेवला होता. आणि बिर्याणी नंबर 1च बनवते ती, त्यामुळे त्यात काही शंकाच नाही. बिर्याणी अप्रतिम झाली होती चवीला, आणि जशी कलरफुल दिसते ना तशीच चवीला पण छान झाली होती. सो आम्हाला सर्वांना बिर्याणी आवडते, त्यामुळे आता भूकही, म्हणजे बिर्याणी बघून मला तरी भूक लागते, त्यामुळे भूक नसली तरी मी खाऊ शकते बिर्याणी थोडी बहुत तरी, म्हणजे एवढी मला आवडते. सो आज माझा फेवरेटच बेत इथे झाला होता. आता त्यानंतर पण आम्ही जेवायचं थांबलो होतो, कारण माझी भाची अजून तरी शाळेतून यायची होती. आता 4 वाजले होते. ती पण शाळेतून आली, पण तिला काय झालं होतं काय माहिती ना, तिची एक्साइटमेंट होती ना, तिला काही म्हणजे तिला कळालंच नाही. सडनली आम्ही तिच्यासमोर आलो तर तिला कसं बिहेव करावं हे कळालंच नाही. आणि त्यातल्या त्यात तिचाही मूड खराब होता. काहीतरी तिचं सायकल मागणं वगैरे हे काहीतरी चाललं होतं, का शाळेमध्ये काय घडलं तिच्या मनाच्या विरोधात माहीत नाही. त्यामुळे ती अगदी शांतपणे येऊन बसली. तिला काही सेन्सेशनच नसल्यासारखं झालं. पण असते असं लहान लेकरांचं, शाळेमध्ये काहीतरी मनाच्या विरुद्ध झालं तर ते आवडत नाही. आता पिल्लू लपूनही बसला होता, नाही ती त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होती, फक्त मम्मी मम्मी म्हणून रडत होती. सो मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला की काय झालं काय नाही, पण तिचं आपलं नॉर्मल रिॲक्शन काही नाही झालं. तर थोडं रुसूच झालं होतं तिचं. थोडंसं हसू लागली, थोडंसं रुसून बसू लागली, त्याच्यामुळे ती ड्युअल मनस्थितीमध्ये होती. आणि त्यानंतर आता तिनं पण शूज वगैरे काढले आणि सोबत आम्ही जेवणासाठी आम्ही तिच्यासाठी थांबलोच होतो. मग ताटं वगैरे वाढले आणि इथे सगळ्यांसाठीच बिर्याणी केली होती. सो सगळ्यांनी बिर्याणी घेतली आणि त्यासोबत खायला कांदा होता, मुळा होता आणि मेथीची हिरवी भाजी देखील होती. आणि आईला मात्र त्या गोष्टीचे पथ्य असल्यामुळे आईसाठी मात्र वरण आणि भाकरी इथं बनवली होती. सो हे होतं आमचं आजचं जेवण. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल चॅनलवरती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. आणि हो, मला एक सांगायचे की वाटाण्याची जी रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ती जाऊन नक्की बघा, कारण ती एवढी व्हायरल झालेली आहे आणि सगळ्यांनाच ती रेसिपी एवढी आवडलेली आहे. तो हिवाळा आहे तोपर्यंत तुम्ही काय करा की ती जी वाटाण्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलवरती ती नक्की बघून एकदा ती रेसिपी ट्राय करा. आणि खरं सांगते खूप छान लागते टेस्ट. तर आता आमचं जेवण वगैरे तर झालं होतं. आता त्यातल्या त्यात आता मी म्हटलं थोडंसं मी जेवताना शूट करावं. सो मी जेवताना तुम्हाला दाखवत आहे. सो बिर्याणी खूप छान झाली होती आणि मी खूप एन्जॉय केली. आणि असेच नवीन ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. माझी लाईफस्टाईल, माझी ट्रॅव्हलिंग व्लॉग्स आणि मिनी ब्लॉग्स तर मी अपलोड करतच असते. सो प्लीज एक छोटासा सपोर्ट तुमचा माझ्या चॅनलवरती नक्की द्या. एक लाईक करा, एक शेअर करा आणि एक कमेंट करा. आणि हो, मी म्हणते की जर तुमचे काही सजेशन असतील तर ते सजेशन पण तुम्ही माझ्या चॅनलवरती देऊ शकता. मी नक्कीच ॲप्रिशिएट करते सगळ्याच गोष्टींना. आणि वेलकम आहे तुमचं. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खूप थँक्यू पण आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून एक सपोर्ट द्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा, मी वाट बघेल कमेंटची. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.